ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री एक दुःखद घटना घडली आहे। विजेचा धक्का शॉक लागून 6 वर्षीय चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। चिमुकला परिसरात खेळत असताना चाळीत असलेल्या वायरीच्या उघड्या गुंताच्या झटका बसल्याने चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर संपूर्ण इंदिरानगर परिसरातील संतप्त नागरिकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात मध्यरात्री ठिय्या मांडला। महावितरण अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील उघड्यावर असलेल्या केबलकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत स्थानिक लोकप्रतिनिधी एकनाथ भोईर यांच्यासह नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। एमएससीबीचा भोंगाल कारभार हा समोर आलेला आहे। कारण या आमच्या संपूर्ण स्लम एरियामध्ये ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला वायरीचं असं बंच मिळते। अनेक वेळेला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत। एमएससीबीला सांगितलेलं आहे का जागोजागी मीटर प्रत्येकाच्या दरवाज्यावर बसवा, व्यवस्थितपणे वायरिंगचं हे करा, पण त्याने कधीही ते ऐकलं नाही। आणि आज आपल्याला बघितलं एक 6 वर्षाचा चिमुकला, तो 6 वर्षाचा चिमुकला सहील शेख हा याचा आज मृत्यू झालेला आहे। त्या एमएससीबीच्याच याची 100% चुकी आहे की ती वायर तिकडनं जात होती आणि त्या ग्रिलला ती वायर टच झाली आणि त्याचा शॉक त्या मुलाला बसला, तो जागीच मृत्युमुखी पडला। याची संपूर्ण जबाबदारी ही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांची आहे। मग तो कार्यकारी अभियंता असेल, तो डेप्युटी असेल, तो ज्युनियर इंजिनियर असेल, यांना वायरमॅन तिकडचा लाईनमॅन असेल, जे जे त्याला संबंधित आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही आमची पहिली मागणी आहे। कारण 6 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे आणि ही संपूर्णपणे एमएससीबीची चूक आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या मुलाच्या पोस्टमॉर्टमसाठी त्याला कलव्या हॉस्पिटलला तिथे आहे आणि ज्या वेळेला तो हॉस्पिटलला गेला तेव्हा त्या डॉक्टरने घोषित केलेला आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे। हा उद्रेक आहे नागरिकांचा, कारण एमएससीबी कामच करत नाही। फक्त अदानी आणि एमएससीबी हे आता सगळं समीकरण चाललेलं आहे। अगदी ज्यांना काही हे पाहिजेत नसतील त्यांच्याही घरी जबरदस्ती मीटर लावण्याचं काम हे एमएससीबीच्या माध्यमातून चाललंय। आणि दादागिरी थोडक्यात खरं तर हुकुमशाहीप्रमाणे त्याची दादागिरी चाललेली आहे एमएससीबीची।